वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी कुशावरती करिता स्नान त्याचे वैकुंठी राहणे नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्ताहरी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी सदै धवलहस्तम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुल्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्यां प्रदाभव नर्मदाये नमो प्रातः नर्मदाये नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात् नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात् सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवे लागी सेवे लागो सेवक झालो सेवे लागी सेवे लागी सेवे लागी सेवे लागी सेवक झालो सेवे लागलो तुमच्या लागलो जगरा तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा निज स्वामी तुकया देवा तुकया देवा ओ स्वामी तुकया देवा तुकया देवा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा निज स्वामी तुकया देवा तुकया तुकया देवा तुकया देवा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी प्रस्तुत प्राप्त समय प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रेममूर्ती संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि आज आपल्या या असणाऱ्या ग्रामधामामधील असणारे आमचे परमार्थप्रेमी हरिभक्तीपरायण प्रकाश बहिरू वागचौरे भाऊंनी आपल्या जीवनामध्ये सुंदर पद्धतीची परिक्रमा या ठिकाणी केलेली आहेत आणि तदनिमित्ताने आजची ही सेवा ज्यांनी दिलेली आहेत ते आमचे पंढरीनाथ महाराज सहाने. आता पंढरीनाथाचंच नियोजन आहेत म्हटल्यानंतर सर्व गायकवादक सर्व गुणीजन मंडळी अतिशय सुंदर पद्धतीची मंडळी ही सर्व मंडळी आणि बाबांनी या ठिकाणी एकत्रित जमवलेली आहेत. आमच्या प्रकाश भाऊंची सुंदर पद्धतीची ही असणारी तपश्चर्या त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेली आहे. 108च दिवसामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा केलेली आहेत. नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये आपण जर पाहिलं तर जिल्हेरी परिक्रमा मानली गेलेली आहेत, त्याच्यामध्ये मरकट परिक्रमा मानली गेलेली आहेत, मुंडमाल परिक्रमा आहेत. त्यापैकी 108 दिवसामध्ये जो नर्मदा मातेची परिक्रमा करतो त्याला महापुरुष परिक्रमा म्हणतात. विठ्ठल 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 अशी महापुरुष परिक्रमा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेले आहेत हे असणारे आमचे प्रकाश भाऊ आणि त्यांनी केलेली ही परिक्रमा त्याची परिपूर्ततेच्या निमित्ताने आजच्या दिवशी नर्मदा मातेचं पूजन केलं जातं, कन्याभोजन घातलं जातं. आता हा सर्व विषय विस्ताराने मी सांगणार नाही. माझे अनेक कीर्तनं यूट्यूबला पडलेली आहेत आणि आपण पण श्री नर्मदा गोमाता यूट्यूब चॅनल प्रारंभ केलेला आहेत. त्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत 20-21 दिवस चॅनल प्रारंभ होऊन झालेले
20 ते 22 मी असे त्याच्यावरती व्हिडिओ नर्मदा मातेवरती टाकलेले आहेत. 1100 तास नर्मदा मातेवरती बोलणार आहेत. एवढं विस्तृत त्या चॅनलच्या माध्यमामधून आपल्याला श्रवणासाठी मिळेल असा सुंदर पद्धतीनं तो चॅनल आपण प्रारंभ केलेला आहे. त्यामध्ये विस्ताराने नर्मदा मातेची सर्व प्रकारची असणारी माहिती त्यामध्ये आपल्याला श्रवणाला मिळणार आहेत. म्हणून जास्त लांबवत नाहीत. या ठिकाणी आपल्याला जीवनामध्ये मानवी जीवनाची सफलता जर करायची असेल तर संत संगतीशिवाय सफलता नाही. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय सफलता नाही. संतांची संगती जरी पाहिजे असेल तरी जीवनामध्ये पुण्याची गरज आहे. भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तरी सुद्धा जीवनामध्ये पुण्याची गरज आहे. सजनो, पुण्य जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. पुण्यप्राप्तीची अनेक साधनं शास्त्रामध्ये मानली गेलेली आहेत. माऊली ज्ञानोबा सांगतात, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना. माऊलींनी आपल्याला साधन सांगितलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे साधन सांगितले. पुन्हा तुकोबा त्या ठिकाणी तुकोबारा सांगतात, पुण्यवंत भावे पुण्यप्राप्तीची अनेक साधना शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. या ठिकाणी माऊली ज्ञानोबा सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुकोबारा सांगतात, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. त्यापैकी आपण आपल्या जीवनामध्ये अशी एक साधना केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अगणित पुण्य प्राप्त होतं. अशी अगणित पुण्यप्राप्तीची साधना प्रेममूर्ती नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. नामा म्हणे प्रदक्षिण, नामा म्हणे प्रदक्षिण, नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा. त्याच्या पुण्या नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, हो दृष्टी पडता ब्रह्मगिरी. त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता प्रेममूर्ती नामदेव महाराज आपल्याला साधना सांगतात. नामा म्हणे प्रदक्षिणा. सजनो, प्रदक्षिणेचं चिंतन करत असताना अनेक प्रदक्षिणा मी तुमच्या समोर ठेवली. गणपती बाप्पाने आईची आणि वडिलांची प्रदक्षिणा केली तर गणपती बाप्पाला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य त्यांच्या पदरात पडलं आणि विशेष फलश्रुती प्राप्त झाली. कोणाच्या प्रदक्षिणेने? आईच्या आणि वडिलांच्या. आता याच्यावर विस्तार करायला वेळ नाही. दुसरी एक प्रदक्षिणा सांगतो. संत महात्मे सांगतात, काळ सारा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, हो देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा
गायक वादक मंडळी इतकी गोड जमलेली महाराज या ठिकाणी, परंतु काय करावं, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. महाराजांनी सांगितलं 12:20ला फुल स्टॉप द्यायचं आहे आपल्याला, नाही का. असो, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. सजनो, तुलसी मैयाची प्रदक्षिणा ही सुद्धा अत्यंत महत्वाची सांगितली. आता हे कोणाला सांगायचं, ज्यांच्या दारातूनची तुळशी वाळून गेलेली आहे त्यांना नाही, नाही का. सजनो, तुळशीचं फार मोठं महात्म्य आहे, फार मोठं महात्म्य. स्वतंत्र चिंतनाचा विषय आहेत प्रदक्षिणा तुळशीच्या. याच बरोबर आपल्याला एक प्रदक्षिणा सांगतो, एक प्रदक्षिणा. नाही आपल्याला जीवनामध्ये ब्रह्मगिरीची परिक्रमा करता आली, नाही उद्या. नाही आपल्याला गोदावरी गंगा मातेची परिक्रमा करता आली, नाही होत्या. आणि तिथं फार अवघड आहे. आत्ताच आम्ही एक 1-1.5 महिन्यापूर्वी जाऊन आलो, गाडीने जाऊन आलो. फार कठीण आहे महाराज, गोदावरी गंगेची परिक्रमा फार कठीण. आमच्या गावच्या एका महिलेनं सांगितलं, का हो बाबा, तुम्ही नर्मदा मातेच्या 3 पायी परिक्रमा केल्या असं आम्ही ऐकलं, तुम्ही 3 गाडीने परिक्रमा केल्या असं ऐकलं. पाणी सुद्धा 7 वर्षापासून तुम्ही नर्मदा मातेचंच पितात, दुसरं पित नाहीत. अनेक अनुष्ठानं तुम्ही नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती केले, मग तुम्ही खातात आईचं आणि गातात मावशीचं, नाही का. कारण माझा जन्म कुठं झालेला आहे, गोदावरी गंगा मातेच्या किनाऱ्यावरती दक्षिण वाहिनी या ठिकाणी गोदावरी गंगा आहे, श्री क्षेत्र नांदूर मध्यमेश्वर, ही माझी जन्मभूमी आहे. मग राहतात गोदावरी गंगा मातेच्या किनाऱ्यावरती, गातात नर्मदा मातेचं. म्हटलं काय सांगू, त्या ठिकाणी मावशीपेक्षा आई खूप खडतर आहे म्हटलं त्या ठिकाणी, नाही का. सजनो, गोदावरी गंगा मातेची परिक्रमा करणं एवढी सोपी गोष्ट नाही. अनंत अडचणी, मला त्या अडचणी पण मांडायच्या नाही. पण त्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलं तर नर्मदा मातेची परिक्रमा, सजनो, ज्याला हिंदी व्यवस्थित बोलता येत नाही तो सुद्धा नर्मदा मातेची परिक्रमा सहजतेनं करू शकतो, सहजतेनं करू शकतो. उगमापासून म्हणजे अमरकंटक क्षेत्रामध्ये विंध्य नावाचा पर्वत, त्या विंध्य पर्वताचा पुत्र, त्याचं नाव आहे मेकल नावाचा पर्वत. या मेकल नावाच्या पर्वतामधून माईकी बग्ग्यामधून जशी नर्मदा माता निघाली, तशी समुद्राला जाईपर्यंत मातीची धार खंडित झालेली नाही बरं का, कुठंच खंडित झालेली नाही. आता तरी छोटंसं धरण त्या ठिकाणी अमरकंटकला बांधलेलं आहे, परंतु 2005 साली 21 वर्षापूर्वी आम्ही नर्मदा मातेची परिक्रमा, पहिली परिक्रमा केली. परंतु त्या कालखंडापासून आज तागायत मी पाहतो आहे नर्मदा मातेची धार ही अखंड आहे. आणि सजनो, ध्यानात ठेवा, आता हे माझ्या बाटलीमध्ये जे जल आहेत हे नर्मदा मातेचं आहे. कोणी सांगतं की म्हणजे कोणतंही जल जर समजा आपण प्लॅस्टिकमध्ये साठवून ठेवलं तर त्यानं कॅन्सर होतो, अमुक होतं, तमुक होतं. 7 वर्षापासून मी हे जल पितोय महाराज, आणि प्लॅस्टिकच्या भांड्यामधलंच पितोय. परंतु माझा विश्वास आहे, जिचं मी जल पितो आहे तिची ताकद अशी आहे की अरे, ज्यांच्या जीवनामध्ये कॅन्सर काय, कोणत्याही पद्धतीचा आजार जरी झालेला असेल, परंतु त्याचा जर विश्वास असेल तर नर्मदा मातेच्या कृपेने ते आजार सुद्धा बरे होतात. अशी ताकद आमच्या नर्मदा मातेची, ध्यानात ठेवा, ही शक्ती आमच्या नर्मदा मातेची. एक उदाहरण सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल हो सजनो, असा इतिहास ऐकायला मिळाला. 2005 साली जोगी टिकऱ्या नावाचं जे स्थान आहे, जबलपूरच्या पुढे गेल्यानंतर, शहापूर वगैरे त्याच्या पुढे गेल्यानंतर जोगी टिकऱ्या नावाचं स्थान आहे. जोगी टिकऱ्या स्थानापासून पुढे गेल्यानंतर शेष नावाचा घाट आहे, त्याला शेष घाट म्हणतात, शीश घाट म्हणतात. त्याच्या मध्यंतरी 21 वर्षापूर्वी आमचा मुक्काम एका गृहस्थी माणसाच्या घरी पडला. त्या माणसाने जी कथा सांगितली, खरोखर आजच्या या असणाऱ्या कराल विक्राल कलिकालामधला हा चमत्कार आहे महाराज, चमत्कार. त्या गृहस्थी माणसाने अशी कथा सांगितली की त्या मनुष्याला कॅन्सर झालेला होता, कॅन्सर. घरच्या व्यक्तीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, जिथं जिथं सांगितलं असेल की इथं हा ब्लड कॅन्सर बरा होतो, अशा अनेक ठिकाणी त्या व्यक्तीला नेण्यात आलं. आणि शेवटी डॉक्टरांनी त्यांच्या घरच्यांच्या कानात सांगितलं, आता घरी जाऊन सेवा करा, आता काहीच उपाय चालणार नाही, व्यर्थ पैसे घालू नका. सजनो, त्या व्यक्तीला घरी आणलं. ही त्यांनी स्वतः सांगितलेली कथा आहे त्या व्यक्तीने.
आणि घरी आणल्यानंतर एक दिवस त्यांच्या धर्मपत्नीने या व्यक्तीला आपल्या सोबत घेतलं आणि सोबत घेतल्यानंतर ती माता जबलपूरला आली. जबलपूरला आल्यानंतर त्या मातेनं एक नावेवाल्याला सांगितलं की आम्हाला जरा गंगेमध्ये नर्मदा मैयामध्ये फेरफटका मारून यायचा आहे. त्या नावेमध्ये ती माताजी आपल्या पतीसह बसली आणि बसल्यानंतर बरोबर मध्यभागी नाव गेली. तिने त्या नावड्याला सांगितलं 2 मिनटं जरा नाव थांबव. ते थांबवतात बरोबर, त्यांच्याकडे तशा पद्धतीची यंत्रणा असते. तो नागर छोटासा असतो, त्याने ती नाव थांबवली आणि थांबवल्यानंतर या मातेनं काय केलं, हातामध्ये नर्मदा मातेचं जल घेतलं आणि मातेला सांगितलं, हे माता, जर मी माझ्या जीवनात खरी पतिव्रता असेल, बरं का, शब्द हा पण अत्यंत महत्वाचा आहे, हा शब्द सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. त्या मातेनं सांगितलं, हे माते, हे नर्मदा मैया, जर मी खरी पतिव्रता असेल तर माझ्या नवऱ्याला झालेला जो कॅन्सर आहे तो मला व्हावा. माझ्या नवऱ्याचं आयुष्य 1 महिन्याचं राहिलेलं आहे, 15-20 दिवसाचं राहिलेलं आहे, मला माहिती आहे. माझं असणारं आयुष्य माझ्या पतीला मिळावं. मी आज मेले तरी चालेल, परंतु तू एक कर की माझ्या नवऱ्याचा कॅन्सर मला होऊ दे आणि या ठिकाणी माझ्या पतीला माझं सर्व आयुष्य देऊन टाक. सजनो, त्या मातेनं जल सोडलं आणि तुम्हाला चमत्कार सांगतो, 15 ते 3 वारामध्ये ती जी धर्मपत्नी होती त्या पुरुषाची ती गतप्राण झाली. गतप्राण झाली म्हणजे नर्मदा मातेमध्ये तिची प्राणज्योत मालवली आणि तिचं आयुष्य तिच्या पतीला लागलं. ते मिळाल्यानंतर, आयुष्य मिळाल्यानंतर जवळपास 15 वर्षानंतर त्या व्यक्तीने हा प्रसंग आम्हाला सांगितला की बाबा, माझ्या जीवनातला हा चमत्कार सांगतो की ज्या धर्मपत्नीने हातात जल घेतलं आणि जल घेतल्यानंतर नर्मदा मातेला सांगितलं की खरी पतिव्रता असेल तर मातेनं अगदी तिच्या शब्दाप्रमाणेच त्या ठिकाणी केलं. ती गतप्राण झाली आणि तिच्या पतीचा कॅन्सर दूर झाला आणि आम्ही त्याच्यानंतर 15 वर्षानंतर त्या परिक्रमेला गेलो तरी सुद्धा तिचे पती जिवंत होते. एवढी ताकद आमच्या नर्मदा मातेमध्ये, एवढी शक्ती नर्मदा मातेमध्ये, ध्यानात ठेवा. म्हणून नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना पिकनिक म्हणून परिक्रमा करायची नाही, बिलकुल नाही. पिकनिक म्हणून परिक्रमा करायची नाही. मी तुम्हाला सत्य सांगतो, 2011 साली सद्गुरू श्री बालुगीजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये मी 12 वर्षाचं अनुष्ठान, मौन जप अनुष्ठान चालू केलं. अनुष्ठान सुरू केल्यानंतर तळघरामध्ये बसल्यामुळे 3 वाजता जाऊन गोदावरी गंगेचं स्नान करून यायचं, 4 पर्यंत आश्रमात यायचं. पुन्हा दिवसभर कोणाची सावली अंगावरती पडायची नाही, कोणाशी बोलायचं नाही, मौन व्रत धरून कोणाच्या हातचं अन्न खायचं नाही. 3.25 वर्ष माझं अनुष्ठान सिद्धीला गेलं. परंतु सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं शरीराची अशी स्थिती झाली, एवढी ॲसिडिटी वाढली आणि ॲसिडिटी वाढल्यानंतर एक दिवस रात्री 12 वाजता मी थोडी नाथांची साधना करत होतो. साधना करता करता रात्री 12 वाजता असा प्रसंग निर्माण झाला की आता मरतो की काय, आता मी मरणार. आणि 100% मला खात्री पटली मी जगू शकत नाही. हे सत्य सांगतो, नारदांच्या गादीवरती सांगतो. आणि मग विचार केला, मरायचं तर कुठं जाऊन मरायचं. मरण्यासाठी सुद्धा काही स्थानं सांगतो. मरू नका, त्या भानगडीत काही पडू नका, पडण्याची गरज नाही. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला उपाय सांगतो बरं का. म्हणजे काही लोक जे असतात ते निष्कारण आत्महत्येकडे प्रवृत्त होत असतात, त्यांना पण एक मार्ग सांगतो. आमच्या झगडियामडीचे जगदीश बापू सांगतात, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचे झगडियामडीचे जगदीश बापू, भैरू भाऊंनी त्यांचं दर्शन, प्रकाश भाऊंनी त्यांचं दर्शन केलं असेल. सजन बघा, आमचे जगदीश बापू सांगतात, अरे जीवनामध्ये कधीच आत्महत्येचा कुविचार जीवनामध्ये करू नका, कधीच करू नका. पण एखाद्याच्या जीवनामध्ये त्याला वाटलं की नाही आता नको हे जीवन, ज्याला जीवन संपवायचं असेल त्यानं शेवटचा एक प्रयत्न करा, घरून विधिवत नर्मदा मातेचा महिमा जाणून घर सोडून द्या आणि काही नाही, सोबत काहीच नसू द्या, असं निघा आणि नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती या आणि नर्मदा मातेची निष्ठेनं परिक्रमा चालू करा. त्याची परिक्रमा 100 दिवसाची होऊ द्या, 108 दिवसाची होऊ द्या, नाहीतर किती दिवसाची होऊ द्या, 70 दिवसाची होऊ द्या. जर त्याची निष्ठा जर असेल
तर तो जीवनामध्ये कधीच आत्महत्या करणार नाही. नोये नोये आपल्या कुळाचा उद्धार केल्याशिवाय तो राहणार नाही. एवढं मोठं सामर्थ्य आमच्या नर्मदा मातेमध्ये आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा. मला सुद्धा असं वाटलं की मरतो की काय, आणि मरायचं तर कुठं जाऊन मरायचं. विचार समोर आला, मरणमुक्ती वाराणसी. वाराणसीला गेल्यानंतर हा देह जर तिथं पडला तर मनुष्याला मोक्ष मुक्ती प्राप्त होते म्हणून ठरवलं. परंतु 2005 साली मी पहिली परिक्रमा केलेली होती, आणि त्याच्यानंतर 2015 साली हा प्रसंग माझ्यावरती आला. मी एकच ठरवलं, कुठं वाराणसीला जायचं नाही आणि काशीला जायचं नाही. सरळ संपूर्ण गोष्टीचा त्याग केला, अनुष्ठान सोडून दिलं, मौन सोडून दिलं, आणि हातामध्ये काठी घेतली, कमंडल घेतला, आणि नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती 2015 साली निघून गेलो, की जेणेकरून मी आता जगू शकत नाहीत. आज 2026 साली तुमच्या समोर बोलतो आहे. हा फक्त नर्मदा मातेचा चमत्कार आहे. हा फक्त नर्मदा मातेचा चमत्कार आहे. सजनो, ध्यानात, मला भयंकर ॲसिडिटीचा आजार होता, भयंकर. पण 7 वर्षापासून मी नर्मदा मातेचं जल पितो, दुसरं जल पित नाही त्या ठिकाणी. आज कुठल्याच प्रकारची ॲसिडिटी नाही, कुठल्याच प्रकारचं काही नाही. कोणाची ताकद आहे, कोणाची शक्ती आहे, ही नर्मदा मातेची शक्ती आहे, ही तिची ताकद आहे. म्हणून सजनो, नर्मदा मातेची परिक्रमा पिकनिक म्हणून करायची नाही, सहल म्हणून करायची नाही, यात्रा म्हणून करायची नाही. ज्याला नर्मदा मातेची परिक्रमा करायची, पुण्यक्षेत्रात जा, योग्य पद्धतीचा संकल्प करा. संकल्प केल्यानंतर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती निघायचं आहे. अनंत अशा पद्धतीचे स्थान नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आहेत. ओंकारेश्वर, नर्मदेश्वर, ज्वालेश्वर, ममलेश्वर, शूलपाणीश्वर, मणिनागेश्वर महादेव, कार्तिकेय महादेव, अंकलेश्वर महादेव, कोटेश्वर महादेव, बिमलेश्वर महादेव, माहेश्वर महादेव, कालेश्वर महादेव, महाकालेश्वर महादेव, जनकेश्वर महादेव, गरुडेश्वर महादेव, कुंभेश्वर महादेव, हापेश्वर महादेव, सोमेश्वर महादेव, लिंगेश्वर महादेव, असे अनंत स्थानं नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आहे. पण ध्यानात ठेवा, मी तुम्हाला एक सांगून जाईल, एखाद्या शिवलिंगाचं आपल्याला दर्शन झालं काय आणि न झालं काय त्याचा विचार करू नका. पण नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये यात्रा कशासाठी करावी, कशासाठी करावी, कशासाठी तीर्थाला जावं. माऊली ज्ञानोबा सांगतात, उठी बाळा जाई रे तीर्थे तू हिंड, उठी बाळा जाई रे, उठी बाळा जाई रे, उठी बाळा जाई रे, जेथे तीर्थे तू हिंड, उठी बाळा जाई रे. साधू आणि संत तेथे असती उदंड, साधू आणि संत तेथे, साधू आणि संत तेथे, साधू आणि संत तेथे. तया माझी आत्मज्ञानी, जो का न बोले वितंड, तया माझी आत्मज्ञानी, हो तया माझी आत्मज्ञानी, न बोले विकल्प, तया माझी आत्मज्ञानी. तो तू गुरु करी, तो तू गुरु करी, तो तुझ बुझविल प्रचंड, तो तुझ बुझविल प्रचंड, छेई बातांहोलिया साई श्री गुरु शरण, छेई बातांहोलिया. हो छेई बातांहोलिया, साई श्री गुरु शरण, धूप जानोनिया, तीर्थाला का जायचंय ध्यानात ठेवा. सजनो, सर्वात महत्वाची गोष्ट, आपण सर्व तीर्थाला जातो. तीर्थ कशाला म्हणतात? जनानी तारयंती तानी तीर्थानी, जे जगताला तारतात त्यांना तीर्थ म्हणतात. यात्रा कशाला म्हणतात? या आणि तरा, तिचं नाव यात्रा.
आपण यात्रेची जत्रा करून टाकतो. जा आणि जातच राहा. कशाला आले आणि कशाला गेले, कशाचाच कशाला मेळ लागत नाही. सजनो, यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी. आपण यात्रेची जत्रा करून टाकतो. जो करील याची यात्रा, हो तो तारील सकळई गोत्रा, हे आठनी कुळे पवित्रा, हो सकळई मोती, हो सकळई मोती, हो धन्य धन्य दरा करी, धन्य धन्य दरा करी, धन्य धन्य दरा करी, धन्य धन्य असं प्रमाण पाहिजे. फिट्ट पाचरीसारखं बसलं पाहिजे, नाही का? इथं काय त म्हणता, तपिलं नाही बरं का, तत्वमसी म्हणा. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा, सकळी कुळे पवित्रा, याचेनी दर्शने होती धन्य धन्य. धरातळी जो याते दृष्टीने हाळी. कोणाचं वर्णन केलेलं आहे? विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं वर्णन केलेलं आहे. सजनो, जो अलंकापूर पुण्यनगरीला जातो, यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला. जे अलंकापूर पुण्यनगरीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांची जी यात्रा करतात, ते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला प्रिय होतात. आणि जो माऊली ज्ञानोबरायांची यात्रा करतो, त्याच्या संपूर्ण कुळाचा कुलोद्धार होतो. म्हणून यात्रा करत असताना सावधानता बाळगा. यात्रा आपण करत असताना कोणत्या ठिकाणाची यात्रा करतो? तीर्थक्षेत्राची यात्रा करतो. आणि सजनो, तीर्थक्षेत्राचं महात्म्य ऐका. अन्य क्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति, तीर्थक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति. अन्य क्षेत्रामध्ये केलेला पापाचं क्षालन तीर्थक्षेत्रात होतं, परंतु तीर्थक्षेत्रामध्ये जर पाप केलं तर त्याचा वज्रलेप होत असतो. बरं का, ध्यानात ठेवा, त्याचा वज्रलेप होत असतो. मग तुम्ही म्हणाल, महाराज काय बोलता तुम्ही, आम्ही काय तीर्थक्षेत्राला पाप करण्यासाठी जातो का? पाप करण्यासाठी जात नाही, पण पाप आपल्याकडून घडतं. ध्यानात ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. कसं? नामासी विन्मुख, नामासी विन्मुख कोण पापिया, हो नामाची विमुख, नामाची विमुख दोनर पापिया, नामाची विमुख. हरि बिन दावयान पवे कोणी, हरि बिन दावयान पवे कोणी, हरि बिन दावयान पवे कोणी. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. सजन पुण्यक्षेत्रामध्ये मस्मरण मुखातून निघाला नाही. नर्मदा मातेची परिक्रमा करतो, पण करत असताना परिक्रमेचा नियम सांगितलेला आहे. या निकानीच पापानी जन्मांतर कृतानीच तानि तानि प्रणशंती प्रदक्षिणा पदे पदे. प्रत्येक पदाला आपण जन्म जन्मांतरामध्ये केलेले जे पाप आहेत, त्या पापाचा नाश प्रदक्षिणेने होतो. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाच विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, वासुदेव धनिवारे. तीर्थयात्रे जाऊ, वाच विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, वासुदेव नाथबाबा सांगतात, तीर्थयात्रे सुखे जाऊ,
वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवू वासुदेव धुने धनीवरी या न्यायाने वाचे विठ्ठल नाम घेऊ प्रत्येक पावलाला भगवंताचं नामस्मरण घ्या. पुन्हा त्याची फलश्रुती सांगतो. वाराणसी एक मासा गोदावरी एक दिवसा पंढरी एक पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. वाराणसी मध्ये 1 महिना वास्तव्य केल्याचं पुण्य किंवा वाराणसीच्या वाटेवरती 1 महिना चालल्याचं पुण्य आपल्या नांदूर मध्यमेश्वरला किंवा त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावरती एका दिवसात प्राप्त होतं, एका दिवसामध्ये. आणि तेच पंढरपूरच्या वाटेवरती पंढरी एक पाऊल परियसा यज्ञ पाऊ ला पाओले यज्ञ पाऊ ला पाऊले यज्ञ पाऊ नाम घेता वाट चाले नाम घेता वाट चाले वाट चाले नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊ ला पाऊले यज्ञ पाऊ ला पाऊले यज्ञ पाऊ ला पाऊले यज्ञ पाऊ ला पाऊले. हो, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असताना जर वाटचाल केली जीवनामध्ये यज्ञ पाऊली प्रत्येक पाऊलाला यज्ञ होतो. याच्यासाठी महाभारतामधलं पांडवांचं आणि द्रौपदी मातेचं खूप सुंदर उदाहरण आहे. वेळ आपल्याकडे कमी, मला थोडीशी नर्मदा मातेची थोडीशी माहिती सांगायची म्हणून आता तिकडे फार जात नाही. परंतु नामस्मरण करत असताना जर आपण वाटचाल जर केली तर प्रत्येक पाऊलाला काय होतो, यज्ञ होतो. सजनो ध्यानात ठेवा, नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना निघाल्यापासून परिक्रमेची परिपूर्ती होईपर्यंत मुळात जाताना प्रमाण आपण अनेक देऊन गेलो. उठी बाळा जाई रे तीर्थे तू हिंड साधू आणि संत ते असती उदंड तया माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड तो तो गुरु करीतो तुझ बुझविल प्रचंड. या न्यायाने एक वेळेस तुम्हाला शिवलिंगाचं दर्शन झालं, चांगली गोष्ट आहे. आणि पुन्हा एक सांगून जातो बरं का, नर्मदा का हर कंकर रूप हे भवानी शंकर. नर्मदा मातेचा प्रत्येक कंकर प्रत्येक आसनात असं म्हटलेलं आहे, पाषाण म्हणू नये लिंगाला पाषाण म्हणू नये. पण बोली भाषेमध्ये नर्मदा मातेचा असणारा प्रत्येक पाषाण प्रत्येक कंकर हे भवानी शंकराचं रूप आहे बरं का, ध्यानात ठेवा. म्हणून एक वेळेस एखाद्या शिवलिंगाचं दर्शन नाही झालं तर चालेल, पण संत महात्म्यांचं दर्शन जीवनामध्ये करा, आपलं जीवन पवित्र होऊन जाईल. नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती अनंत संत महात्म्यांचं वास्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यांचं प्रथम दर्शन आम्हाला झालं ते किटीचे नागाबाबा, म्हणजे उत्तर तटावरून पहिली परिक्रमा आम्ही अमरकंटकच्या दिशेने केलेली होती, किटीचे नागाबाबा. त्याच्यानंतर अमरकंटकच्या या एक महान साध्वी, त्यांचं नाव आहे मीरामाई नावाच्या महान साध्वी, प्रत्येकावरती चिंतन केलेलं आहे. यूट्यूबला नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलला तुम्ही बघा, सर्व तुम्हाला ऐकायला मिळेल. मीरामाई सारख्या महान साध्वी. याच बरोबर आमचे असणारे लेपाचे लाल बाबा, याच बरोबर तिली भट्ट्यांचे सियाराम बाबा शांत झाले. बाबा लाल बाबा पण शांत झाले. वेदा संगमावरचे असणारे संजय वेदांतजी ते बिचारे शांत झाले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर कोटेश्वरचे गोपालदासजी अजून आहेत. पूर्वीच्या कालखंडामध्ये शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये असणारे लखनगिरी बाबा पण शांत झाले. त्याच्यानंतर फुलवाडीचे बापू, ज्यांनी 10 वर्ष नर्मदा मातेची परिक्रमा केली. किती वर्ष? 10 वर्ष. सजनो, अलीकडच्या लोक असं राहतात की नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती लांबूनच पाहिलं, कहा से आयो, महाराष्ट्र से, हा भागलपूर एक्सप्रेस आहे ते म्हणतात, भागलपूर एक्सप्रेस नाही का. आपले लोक परिक्रमा खूप निष्ठेनं करतात महाराष्ट्र प्रांतातले, परंतु बिचाऱ्यांच्या पाठीमागे काय कुत्रं लागलेलं असतं काही कळत नाही. ठीक आहे, इकडे काही ड्युटी असेल तर काही हरकत नाही, हा, पण काहींच्या पाठीमागे काहीच प्रपंच नाही, तरी सुद्धा ते एवढे का पळापळ करतात काही समजत नाही. काय झालं, नाशिकला एक परिक्रमेच्या सांगतेचा कार्यक्रम होता आणि नियमावरच्या पुढे गेल्यानंतर छिपानेर नावाचं एक स्थान आहे,
तिथं आमचे गुरुबंधू राहतात, म्हणजे आमची त्यांची खूप ओळख आहेत. मी त्यांच्या आश्रमात बऱ्याच वेळी गेलो. सुदाम ब्रह्मचारी बंगाली बाबा त्यांचं नाव आहे. खूप चांगले साधक आहे. आपल्या आश्रमात सुद्धा रुईला 2दा-4दा येऊन गेले महाराजजी त्या ठिकाणी. त्यांना नाशिकला बोलवलं आणि नाशिकला बोलवल्यानंतर तिथं 3 जणांनी परिक्रमा केलेली होती. मग आता त्यांना बोलायला लावलं. बोलायला लावत असताना एक जण सांगितलं, बाबाजी मैंने नर्मदा मैया की परिक्रमा खाली 90 दिन में केली. लोकांनी टाळ्या वाजवल्या. अरे बापरे, 90 दिवसामध्ये परिक्रमा केली. दूसरा उठला, बाबाजी इन्होंने तो 90 दिन में किए, हम सब एक साथ गए थे, लेकिन मैंने सोचा मुझे जल्दबाजी में परिक्रमा करने की, मैंने खाली 80 दिन में परिक्रमा की. लोकांनी त्याच्यापेक्षा जास्त टाळ्या वाजवल्या. तीसरा उठला, बाबाजी इन्होंने 90 दिन में की, इन्होंने 80 दिन में की, मैंने खाली 70 दिन में नर्मदा मैया की परिक्रमा की. खाली 70 दिवसामध्ये. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. महात्माजी म्हटले, सबसे बडा नालायक तू आहे बोले. त्यांना काही कळेनच काय झालं नेमकं. म्हटले सबसे बडा नालायक तू आहे. आता ते वितराग महामुनी महाराज, त्यांनी संपूर्ण जीवन नर्मदा मातेला अर्पण केलेलं आहे. क्यों बाबाजी मेरी कुछ गलती हुई? अरे गलती ने तो तूने क्या किया बोले, मैया के तट पर आकर तूने क्या किया? तू आया, खाया, हागा और भागा, नहीं का? इससे सिवा तूने क्या किया? अरे सज्जनो, चढाओढ म्हणून परिक्रमा नाही. ठीक आहे, आपल्याकडे वेळ नसेल, प्रपंचामध्ये जर आपल्यावरती संपूर्ण प्रपंच डिपेंड असेल, पण काहींच्या बाबतीमध्ये पाहिलं डोक्यावर एक केस शिल्लक राहिला नाही, एक केस त्या ठिकाणी काळा राहिला नाही, सगळे पांढरे झालेले, घरी कुत्र विचारित नाहीत, तरी सुद्धा नाही का, तरी सुद्धा तिथं जातो. आणि गेल्यानंतर महाराज नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरचं सुख सोडून घरच्यांच्या लाटा खाण्यासाठी इथे येतो. अरे काय तुला परिक्रमा कळाली त्या ठिकाणी, काय परिक्रमा कळाली? मला असं वाटतं की आमच्या फुलवाडीच्या बापूंनी 10 वर्ष नर्मदा मातेची परिक्रमा केली. ज्यांचा जन्म अयोध्येचा, 10 वर्ष बाबांनी परिक्रमा केली. कशी केली? चालत नाही केली, हॉटेलमधले भजे पाव नाही खात केली त्या ठिकाणी परिक्रमा. परिक्रमेचे सुद्धा नियम सांगून जातो. सज्जनो, ठीक आहे, एखाद्या वेळे खावं लागेल इमर्जन्सी तुम्हाला अन्न, पण पैसे देऊन हॉटेलमधलं अन्न खायचं नाही का? तिथला भात गोड लागत नाहीत, चपात्या गोड लागत नाहीत म्हणून हॉटेलमधलं खायचं आणि घरून पैसे येतात म्हणून किती खर्च करायचे, याचं नाव परिक्रमा नाही. हे ध्यानात ठेवा, याचं नाव परिक्रमा नाही. परिक्रमा करत असताना आपला भाव हा नर्मदा मैयावरती असला पाहिजे. नर्मदा माता ही जगदानंदी आहे. नर्मदा माता ही अन्नपूर्णा आहे. नर्मदा माता ही माझी आई आहेत. आणि सज्जन ध्यानात ठेवा, आई मुलाला कधी उपाशी ठेवते? ठेवत नाही ठेवत उपवास. पण आपला विश्वास जर असेल, थोडी परीक्षा जरूर होईल. परीक्षा जरूर होईल. काही एक 2 दिवस आम्हाला अन्न मिळाले नाही. शूलपाणेश्वरचं वर्णन मी त्या चॅनलमध्ये केलेलं आहे, ऐका. त्या ठिकाणी 21 वर्षापूर्वीची नर्मदा परिक्रमा संपूर्ण शूलपाणेश्वर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे 2 प्रवचनामध्ये. सज्जनो, एवढी सहज सोपी गोष्ट नाही. परीक्षा जरूर पाहते, पण जो आईवरती विश्वास ठेवून राहतो त्याच्यासाठी जेवणाचं ताट सुद्धा, अरे साधं काय, पंचपक्वानाचं ताट सुद्धा माता घेऊन येते. एवढी मोठी तिची बालकाविषयीची काय आहेत, अंतकरणामध्ये तळमळ आहेत. पण कोणासाठी? ज्याचा विश्वास पूर्ण त्या नर्मदा मातेवरती आहे, त्याच्यासाठी हे दरवाजे ते उघडत असते. म्हणून परिक्रमा करत असताना साधू महात्म्यांच्या संगतीमध्ये प्रत्येक पावलाला यानी कानीचे पापाने जन्मांतर कृतानीचे ताणी ताणी प्रणश्यंती प्रदक्षिणा पदे पदे, प्रत्येक पावलाला आपण नामस्मरण करायचंय. आणि ते नामस्मरण सुद्धा अर्थभूत पद्धतीने केलं पाहिजे. सगळ्यांनी म्हणा, नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो, 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 जटा शंकरी तुम्हारी जय जय हो, जटा शंकर तुम्हारी जय जय हो, शंकरी तुम्हारी जय जय हो, जटा शंकर तुम्हारी जय हो, रेवा मैया तुम्हारी जय 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 जय हो, करसोता
तुम्हारी जय जय हो मेकल सोता तुम्हारी जय जय हो शिरसा मैया तुम्हारी जय जय हो शिरसा मैया तुम्हारी जय जय हो शोन मैया तुम्हारी जय जय हो शोन मैया तुम्हारी जय जय हो मैया तुम्हारी जय जय हो शोन मैया तुम्हारी जय जय हो तुम्हारी जय जय हो नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो नर्मदे हर बोल नर्मदे हर 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 सज्जनो असं वर्णन केलेलं आहे जो व्यक्ती रोज उठल्यानंतर नर्मदा मातेचे 15 नामांचं जो नामस्मरण करतो त्याच्या सर्व प्रकारच्या पापांचा विनाश होतो. हे नर्मदा मातेच्या आणि नामाच्या नामस्मरणाचा फायदा आहे. बघा सज्जनो, स्नान केल्यानंतरची फलश्रुती वेगळी आहे, तिच्या किनाऱ्यावरती राहिल्यानंतरची फलश्रुती वेगळी आहे. पण केवळ नर्मदा मातेचं दर्शन झाल्या झाल्या 7 जन्मांचं पातक नष्ट होतं. एवढी मोठी ताकद फक्त नर्मदा मातेच्या दर्शनाची, एवढी शक्ती नर्मदा मातेच्या दर्शनाची. मग त्या व्यतिरिक्त कोणी जर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती वास्तव्य करत असेल, कोणी जर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर तिचं जल पित असेल, त्या ठिकाणी नर्मदा अष्टकाचे पाठ करत असेल, सज्जनो काय सांगायचं. भगवत पूज्यपाद आदिगुरु शंकराचार्य मूर्तीपूजा मानत नव्हते, पण ते सुद्धा नर्मदा मातेला मानत होते. मार्कंडेय महामुनींनी नर्मदा मातेची परिक्रमा केली. फक्त नर्मदा मातेचीच नाही तर नर्मदा मातेला 1300 नद्या मिळालेल्या. किती? 1300. या 1300 उपनद्यांची सुद्धा परिक्रमा कोणी केली? मार्कंडेय महामुनींनी केली. अशी असणारी साक्षात कलियुगामधील असणारी महान दिव्य तपस्वी शक्ती जर कोणती असेल तर तिचं नाव आहे नर्मदा माता. म्हणून एक सांगून जाईल सज्जनो, एखादी यात्रा जीवनामध्ये घडली काय आणि न घडली काय, परंतु मात्र नर्मदा मातेची परिक्रमा जीवनामध्ये एकदा तरी करा. तुमचं जीवन परिवर्तित होऊन जाईल. तुमच्या संपूर्ण कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी शक्ती नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. फक्त जात असताना ध्यानात ठेवा, घाई करू नका, शांततेत परिक्रमा करा. जे मिळेल ते नर्मदा मातेचा प्रसाद म्हणून त्याची स्वीकृती करा. मग एखाद्या 2 दिवस उपाशी राहण्याची वेळ आली तरी सुद्धा तिच्यावरती सोडून द्या. आणि मग ती कशी बघा आपल्या जीवनामध्ये चमत्कार करते, कशी आपल्याला त्या ठिकाणी अगदीच बालकाप्रमाणे सांभाळते. हा अनुभव हा लोकांचा नाही सांगत, हा मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो सज्जन त्या ठिकाणी. आणि म्हणून साधू संत नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती राहतात. कधी ध्यानात ठेवायचं त्या ठिकाणी, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैचा कळे तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त गुजे विने हित कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूंचे संगती तरुणोपाय. या अभंगावरती 2 कीर्तनं टाकलेले आहेत. ऐका, नर्मदा मातेवरतीच टाकलेले आहेत 2 कीर्तनं याच्यावरती टाकलेले आहे. सजनो, साधू बोध झाला तो नुरनिया ठेला ठाईचा मुराला अनुभव. या न्यायाने साधू महात्म्यांची संगती जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची. साधूंची संगती तरुणोपाय. या दृष्टिकोनातून संत महात्म्यांच्या सानिध्याशिवाय तरुणोपाय नाही. म्हणून असे असणारे संत महात्मे नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती वास्तव्य करून राहतात. त्याच्यामध्ये केटीचे नागाबाबा असतील, लेपाचे लालबाबा असतील, झगडे अंबडीचे जगदीश बापू असतील, डेडियापाड्याचे सुरेंद्र बापू असतील, संजय वेदांतजी असतील, लखनगिरी बाबा असतील, कोटेश्वरचे असणारे गोपालदासजी महाराज असतील,
अजून लोहारा घाटावरती एक महात्मे मिळाले. गोरखपूर नावाचं क्षेत्र आहे, तिथे एक महात्मे मिळाले. त्याच्यानंतर गोरखपूरपासून पुढे आल्यानंतर अमरकंटकवरून उतरल्यानंतर चाबी सक्का, त्याच्या पुढे गेल्यानंतर एक स्थान आहे, तिथं उजव्या बाजूला गेल्यानंतर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती असे एक दिव्य साधू राहतात. एका एका साधूवरती एक एक प्रवचन होईल एवढा हा विषय विस्ताराचा आहे सज्जनो. म्हणून अशा संत महात्म्यांचं दर्शन आपण जर आपल्या जीवनामध्ये जर केलं आणि मग त्या संत महात्म्यांच्या सानिध्यात जाऊन संत महात्म्यांची सेवा ध्यानात ठेवा. तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ. या न्यायाने संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्यांची सेवा करा. सेवा म्हणजे काय? प्रत्यक्षात पाय दाबणं याला सेवा म्हणत नाही सज्जन. त्या साधूंच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर आम्ही प्रयोग केलेला आहे. हातामध्ये फावडं घेतलेलं आहे, साधूंचा आश्रम स्वच्छ केलेला आहे. हातामध्ये झाडू घेतलेला आहे, झाडून काढलेला आहे. त्या ठिकाणी सज्जनो तिथला असणारा कचरा स्वतः त्या ठिकाणी काडी लावून जाळून टाकलेला आहे. जी सेवा करता येईल ती सेवा करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि ही केली पाहिजे सज्जनो. म्हणून जीवनामध्ये नामा म्हणे प्रदक्षिणा, या प्रदक्षिणेच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. ती एक प्रदक्षिणा सांगितली, ती आई वडिलांची प्रदक्षिणा सांगितली. दुसरी एक प्रदक्षिणा सांगितली, तुळशीची प्रदक्षिणा सांगितली. तिसरी प्रदक्षिणा तुम्हाला सांगत होतो, गवाम दृष्ट्वा नमस्कृत्य कुर्यांचैव प्रदक्षिणम प्रदक्षिणे तेन कृता सप्तद्वीपा व सुंदरा. गायीची प्रदक्षिणा करत असताना जर आपण तिला नमस्कार केला, गाय पाहिल्या गावठी गाय, देशी गाय, मग त्याच्यात थारपारकर असेल, त्याच्यामध्ये त्या ठिकाणची असणारी सैवाल असेल, त्याच्यामधली गीर असेल, त्याच्यामधली कोणतीही जी गावठी गाय, तिचं दर्शन करा आणि तिला प्रदक्षिणा करा. जर त्या गायीला पाहिल्या प्रदक्षिणा केली तर 7 द्वीपाची परिक्रमा केल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं. त्यापैकी असणारे नर्मदा मातेची परिक्रमा. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे प्रदक्षिणा. या प्रदक्षिणेमध्ये त्यांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सांगितली. वाचे म्हणता गंगा गंगा, गंगेची प्रदक्षिणा सांगितली. याचबरोबर कुशावर्ती करता स्नान, कुशावर्ताची सुद्धा परिक्रमा करत जा. फक्त स्नान नका करू, कुशावर्ताला सुद्धा प्रदक्षिणा करा. पुन्हा सांगतो, नांदूर मध्यमेश्वर माझी जन्मभूमी आहेत, इथं दक्षिण वाहिनी गोदावरी गंगा आहे. फक्त एवढ्या गोदावरी गंगेची जरी प्रदक्षिणा केली तरी सुद्धा, तेवढ्या दक्षिण वाहिनीची प्रदक्षिणा केली तरी संपूर्ण गोदावरी गंगेची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. बघा, या नांदूर मध्यमेश्वर क्षेत्रामध्ये असं वर्णन केले, विश्वेश्वर दर्शन करील जो कोणी, सिद्धेश्वर दर्शन करील जो कोणी, काशी विश्वेश्वर घडेल त्यासी. बघा, कद्रुसा सपारणिमा मध्ये असे, पार काशीहुनी जाऊ भरी पुण्य असे. बघा, दशशत तीर्थ गणपती सानिध्य वशिष्ठी अश्वमेध यज्ञ केलं, हे सगळं नांदूर मध्यमेश्वरचं आहे. म्हणून तिथली दक्षिण वाहिनी गोदावरी गंगा, जसं आपण चैत्र महिन्यामध्ये नर्मदा मैयाची उत्तर वाहिनीची परिक्रमा करतो, रामानंद आश्रम असेल, तपोवन आश्रम असेल, तिलकवाडा असेल, इथं तशी ती परिक्रमा करतो, तशी नांदूर मध्यमेश्वरची दक्षिण वाहिनी प्रदक्षिणा जीवनामध्ये करा. संपूर्ण प्रदक्षिणेचं पुण्य आपल्या पत्रात पडतं. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्याना ही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तयाना ही यमपुरी. या ठिकाणी ब्रह्मगिरी दर्शनाची फलश्रुती सांगितली. केवळ वाचन नामस्मरण केलं. वाचे म्हणता गंगा गंगा. आता कोणती गंगा? भागीरथी गंगा सांगितली का, गौतमी गंगा सांगितली का, नर्मदा गंगा सांगितली का? आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर भागीरथी गंगा तीच गौतमी गंगा, जी गौतमी गंगा तीच नर्मदा गंगा. या सगळ्या एकच आहेत, कारण सगळ्यांना एक कॉमन शब्द आलेला आहे, जटाशंकरी. या न्यायाने जटाशंकरी, या न्यायाने ही जटाशंकरी ही जी आहेत भगवान शंकराच्या जटेमधून आलेली आहे. भले वेगवेगळ्या कालखंडामध्ये गौतमासाठी गौतमी माता आली असेल, भगीरथ राजासाठी भागीरथी माता आली असेल, राजा पुरुकुस्सू आणि हिरण्यतेज यांच्या असणाऱ्या तपापोटी नर्मदा माता आली असेल, पण सर्व गंगा एकच आहेत. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई.
आम्ही थोडा नियम केलेला आहे. जिथं कीर्तन करायचं तुमचं जेवण करायचं नाही, तुमचा बुक्का लावायचा नाही, तुमचा हार घालायचा नाही. डिझेलचे सुद्धा पैसे मरेपर्यंत एकाही कीर्तनाची घ्यायची नाही, ही प्रतिज्ञा आम्ही आमच्या जीवनामध्ये केलेली आहे. त्यामुळं हा हाराचा अपमान नाही, तर आमची जागा त्यांना दिलेली असते विनेकऱ्याला, ते आमचं स्वरूप असतं. म्हणून या दृष्टिकोनातून त्यांच्या गळ्यामध्ये आपण हार घालत असतो. असो वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही, यमपुरी कुशावरती करिता स्नान. त्याचे कैलासी राहणे, कैलासी म्हणजे वैष्णव असेल शैव असेल तर कैलासी राहणे, आणि वैष्णव असेल तर वैकुंठी राहणे, नाही का. आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट अशी सज्जनो, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचं एका दिव्य प्रदेशाचं असं सुंदर वर्णन केलेलं आहे. आपल्याला वेळ नाही. जो साधक नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती साधना करतो तो वैकुंठालाही जात नाही आणि तो कैलासालाही जात नाहीत. मैयाच्या किनाऱ्यावरती असा दिव्य प्रदेश आहेत. त्याच प्रदेशामध्ये आणि त्याला काय होतं, स्थान मिळतं. एका थोर सत्पुरुषाच्या मुखामधलं हे वचन आहेत आणि त्यांनी प्रत्यक्षात त्याची अनुभूती घेतलेली आहेत. डोंगरेजी महाराजांनी आपला देह सोडत असताना बडोद्याला महाराज ॲडमिट होते, पण नाकामधल्या नळ्या काढून टाकल्या आणि महाराज आपलं मरण मंगलमय करण्यासाठी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती निघून गेले मालसरला. आणि मालसरला जाऊन त्यांनी आपला देह ठेवला. सियाराम बाबा तब्येत बिघडलेली होती, सनावदला बाबा ॲडमिट केलेले होते, पण बाबाने सांगितलं मला दवाखान्यात राहायचं नाही. विचार करा, शेवटच्या कालखंडात डॉक्टर तुम्हाला सोडू शकत नाहीत, कोणीच तुम्हाला सोडू शकत नाहीत. एक नर्मदा माताच आपल्याला सोडू शकते, हा विश्वास जीवनात ठेवा. नर्मदा माता असो, गोदावरी माता असो, भागीरथी माता असो, चंद्रभागा माता असो, इंद्रायणी असो, पंढरीचा पांडुरंग परमात्मा असो, संत महात्म्यांना सुद्धा गंगेचीच उपमा दिलेली आहेत. आणि म्हणून या दृष्टिकोनातून हेच आपल्याला सोडू शकतात. सज्जनो बघा, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती सनावदला गेले असताना बाबा थांबले नाही. सियाराम बाबा तिथून निघाले 2 ते 3 दिवस आणि नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती थांबले. आणि मोक्षदा एकादशीच्या दिवशी बाबांनी आपला देह नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती ठेवला. बाबांच्या कुट्यामध्ये आम्ही 1 दिवस मुक्काम केला 2005 साली, 21 वर्षापूर्वी विस्ताराने, आणि तुम्हाला ते ऐकायला मिळेल त्या ठिकाणी. सज्जनो, अतिशय सुंदर पद्धतीनं बाबांचं सानिध्य कसं, बाबांची तपश्चर्या कशी, बाबांची साधना कशी. ज्या बाबांच्या कुटियामध्ये आम्ही 4 कुत्रे बाबांच्या जवळ झोपताना पाहिले, त्याच बाबांच्या आश्रमामध्ये आणि त्याच बाबांच्या आसनाजवळ मोठमोठे उंदीर सुद्धा फिरताना पाहिले. परंतु उंदीर सुद्धा ग्रंथ कुरताडत नव्हते, तिथली मांजर सुद्धा उंदरांना धरत नव्हती आणि तिथले कुत्रे सुद्धा कोणाला चावत नव्हते. केवढा मोठा भूतिभाव. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. असे थोर सत्पुरुष नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती त्यांचे दर्शन होतात. म्हणून सज्जनो, पळापळ करण्यासाठी परिक्रमा करू नका. शांत चित्ताने. कोणी साधू राहतात का? आणि साधू महात्मे कुठेच गेलेले नाही महाराज, कुठेच गेलेले नाही. आजही तुम्ही लखनगिरी बाबा दर्शन करायचं जर ठरलं तर तुम्हाला आजही दर्शन होईल. आजही अश्वत्थामाचं दर्शन शूलपाणेश्वर जंगलामध्ये तुम्हाला होईल. त्या ठिकाणी शूल म्हणजे त्रिशूल आणि पाणी म्हणजे हात. ज्या भगवान शंकराच्या हातामध्ये त्रिशूल आहेत आणि ते त्रिशूल अंधकासूर नावाचा असणारा राक्षस, आणि तो उन्मत्त झाला. भगवान शंकराने आपला त्रिशूल त्याला फेकून मारला. त्याने भगवान शंकराचं असणारं जे रक्त आहे ते त्या त्रिशूलाला लागलं आणि ते रक्त काही केल्या कुठंच धुतल्या जाईना. शेवटी भगवान शंकर शूलपाणेश्वरच्या जंगलात आले आणि तिथं तो असणारा त्रिशूल त्या नर्मदा मैया मध्ये त्यांनी तो टाकला आणि टाकल्या त्याचं रक्त निघून गेलं. म्हणून शूलपाणी असं असणार त्या जंगलाचं नाव आहे. सजनो, या जंगलामध्ये आजही अश्वत्थामेचे दर्शन केलेले अनेक सत्पुरुष आहेत आणि साधू कधी खोटं बोलत नसतात. माझ्या जीवनामध्ये मला झालं दर्शन त्या ठिकाणी, पण काही विशेष पद्धतीची अनुभूती जीवनामध्ये अवश्य प्राप्त झाली. असं असणारं शूलपाणेश्वरचं जंगल सजनो विशेष पद्धतीची स्थिती आहे. म्हणून नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर सर्वत्र सुलभा रेवा त्रिषु स्थानेषु दुर्लभा ओंकारेत भृगुरेत तथा रेवोरी संगमे. ओंकारेश्वर विशेष क्षेत्र. भृगुरेत म्हणजे आजचं असणारं भरूच नावाचं क्षेत्र, जिथं राजा बलीने यज्ञ केलेला आहे त्या क्षेत्राचं नाव आहे भरूच नावाचं क्षेत्र. तथा रेवोरी संगमे, ज्या ठिकाणी नर्मदा मातेचा संगम झालेला आहे. एका किनाऱ्यावरती आहेत मिठी तलाई आणि दुसऱ्या किनाऱ्यावरती आहेत कटपूर. अशा असणाऱ्या क्षेत्रामध्ये सजनो नर्मदा माता आणि आमच्या समुद्राला रत्नासागरला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. नर्मदा मातेचं उद्गमस्थान विंध्य नावाचा पर्वत, त्याचा पुत्र मेकल नावाचा पर्वत, तिथं मायकी बग्या आणि स्थान आहे छत्तीसगडमध्ये
अमरकंटकवरून माता निघाल्या पुढे नियमावर मातेचं नाभिस्थान आहेत आणि शेवटी मात्र समुद्राला माताजी मिळालेले आहेत. नर्मदा मातेची जी परिक्रमा आहे ती करत असताना 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची करावी. याचं काय महात्म्य आहेत, कोणत्या तीर्थात किती दिवस निवास करावा, कारण नर्मदा मैयाचं वर्णन करत असताना सर्व तीर्थ नायकम म्हटलेले, सर्व तीर्थाची असणारी सम्राज्ञी, सर्व तीर्थाची असणारी महाराणी म्हणजे नर्मदा माता आहेत. आणि म्हणून कोणत्या क्षेत्रात किती दिवस निवास करावा, तिथं जाऊन काय विधी करावा, हे सगळं तुम्हाला नर्मदा पुराणाच्या द्वारे आणि त्या ठिकाणी श्रवण करायला मिळेल. म्हणून विधिवत परिक्रमा नाही शक्य जर झालं तर किमान आपण आपल्या जीवनामध्ये गाडीने का होईना नर्मदा मातेची परिक्रमा जीवनात करा. बोलण्यासारखा विषय खूप आहेत. राजा हिरण्यतेज आणि पुरुकुस्सू यांनी नर्मदा मातेला पृथ्वी तलावरती आणलेलं आहेत. अनेक असणाऱ्या राजा राजवडांचा उद्धार त्या ठिकाणी केलेला आहे. मांधाता नावाचा राजाचा सुद्धा उद्धार, त्याला त्रसदिशू नावाचा राजा म्हणतात, त्रिशंकू नावाचा राजा म्हणतात. ओंकारेश्वर क्षेत्र आहे, तिथं शिवपुरी आहेत, ब्रह्मपुरी आहेत, विष्णुपुरी आहेत. 3 पुरींचं त्या ठिकाणी महत्त्व सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर माहेश्वर नगरी, जिथं आमच्या अहिल्यादेवीची राजगादी आहेत, सहस्रार्जुनाची नगरी आहे. त्या ठिकाणी नर्मदा माता सहस्रधारा का झाल्या, भीमदादाचा अभिमान कसा घालवला, अनेक असणारे रेवणनाथाचा जन्मसुद्धा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती झालेला आहे. अनेक असणारे संत महात्म्यांचा निवास नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आहे. गजानन बाबा ओंकारेश्वर गेल्यानंतर बाबांना कशा पद्धतीची अनुभूती झाली, जनार्दन स्वामी महाराज हे ओंकारेश्वरला गेल्यानंतर त्यांना काय अनुभूती आली, हे सगळं श्रवण करण्याचा विषय आहे. सज्जनो, सीताबाटिका या क्षेत्रामध्ये आणि आमच्या असणाऱ्या सीतामातेनं लवकुशाला जन्म दिला, तिथं दाईपण करण्यासाठी उंचीवरती नर्मदा मैया कशा आल्या. गोदावरी माता सुद्धा कित्येक ठिकाणी नर्मदा मातेच्या ठिकाणी प्रवाहात जाऊन तिथं मिळतोय. या ठिकाणचं असणारं गोदावरी गंगेचं जल आणि त्या ठिकाणचं असणारं गोदावरी गंगेचं जल जिथं संगम आहेत, बागदी नावाच्या संगमावरती जर आपण तपश्चर्या केली तर आपल्या वाणीमध्ये सिद्धता प्राप्त होते. असा बागदी नावाचा संगम, वाघदेवी नावाचा संगम त्या ठिकाणी आहेत. बघा, शूलपाणेश्वर जंगलाचं महत्त्व आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर लक्कडकोटच्या झाडीचं महत्त्व आहे, जयंती मातेच्या झाडीचं महत्त्व आहे, दमगडचं महत्त्व आहे. भीमकुंडीला गेले तर भीमदादाचं तिथं विशेष पद्धतीचं महत्त्व आहे. पांडवांनी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती वास्तव्य केलेलं आहे. जन्मेजयाचा प्रश्न आहे आणि मार्कंडेय महामुनींनी दिलेली उत्तर आहे. हे नर्मदा पुराण नावाचं स्वतंत्र पुराण नसेल तरी सुद्धा ते पुराण कसं आहे हे सगळं सिद्धीला आपल्याला वेळ नाही. झालेली सेवा परमात्माच्या नावाने समर्पित करूया. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद चंडी. ओ मैया अभिनव पद चंडी. सुरनर मुनि जन सेवत, सुरनर मुनि जन गावत शारद पदवंती. ओम जय जगदानंदी. देवी चंद्रक वाहन राज वीणा वादयंती. ओ मैया वीणा वादयंती. झुमकत 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 जनन झमकत रमती राजंती. ओम जय जगदानंदी. देवी वाजत ताल मृदंगा सुरमंडल रमती. सुरमंडल रमती. तोरी तान तान तोरी तोरण तान रमुरम सुरवंती. ओम जय जगदानंदी. देवी सकल भुवन पर आप विराजत निषदिन आनंदी. ओ मैया सब जुग आनंदी. गावत गंगा शंकर सेवत रे
जय जगदानंदी हे मैयाजी को कंचन लाल विराज अगर कपूरवाती हो मैया अगर कपूरवाती अमर कंठ में विराजत घाटन घाट पूजा ओंकारेश्वर में पूजावत सीतावन में पूजावत मांडवगढ़ में पूजावत शूलपाणेश्वर झाड़ी में पूजावत हिलमिल ज्योत जगावत रत्ना सागर में समावत ब्रह्माजी वेद उचारत नारद वीणा बजावत भोले बाबा डमरू बजावत पार्वतीची आरती उतारत कृष्णाजी मुरली बजावत ऋषिमुनी ध्यान लगावत मैयाजी की कोटी रतन ज्योति ओम जय जगदानंदी हे मैया जी की आरती रेवा जी की आरती जो कोई नर पढ़ गावे हो रेवा जुग जुग जन गावे जत श्री आनंद स्वामी जपत हरिहर स्वामी मन वांछित फल पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी जय मंगलकंदी ओ देवा जय मंगल मूर्ति ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालकी ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी